मुंबई महानगरपालिकेमध्ये गोंधळ, अजित पवार यांच्या शोकप्रस्तावाच्या वेळी ठाकरे गटाचा गोंधळ। एकनाथ शिंदे खात्याच्या प्रश्नाची उत्तरं का देत नाहीत? विरोधकांचा शिंदेंवरील एकत्र हल्लाबोल, एकनाथ शिंदे यांची बचावात्मक भूमिका। शरद पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये मंथन, काँग्रेसचा राज्यसभेसाठी आग्रह, ठाकरे गट सुद्धा राज्यसभेसाठी दावेदार। नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावात, भारत अमेरिका करारावर राहुल गांधी यांचा घणाघात। शिंदे नार्वेकरांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, विधान भवनात भेट झाल्यामुळे चर्चांना उधाण। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी पार्थ पवार यांचं नाव जवळपास निश्चित, येत्या काही दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। भाजपच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा, उपाध्यक्षपदी केशव उपाध्ये यांना बढती, तर उपाध्यक्षांच्या जागी नवनाथ बन यांना बढती। चंद्रपूरप्रमाणे सांगलीत सुद्धा मिशन नोटीसची शक्यता, काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यामुळे वाद, काँग्रेसचा नाराज गट भाजपच्या संपर्कात। बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरची साजिद खान यांना धमकी, 10 कोटींसाठी केला फोन, आमदार साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेत वाढ। भिवंडीमध्ये जुन्या वादातून तुंबळ हाणामारी, 5 जणांच्या टोळक्याची एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला अटक। अजितदादांच्या शोकसभेत पटेल मुकेश अंबानींचा खुला संवाद, दादांच्या जाण्यानं दुःख झालंय असं किंचित तरी वाटतं का? शोकसभेतील प्रफुल्ल पटेल यांचा व्हिडिओ ट्विट करत दमानी यांची टीका। कांदा निर्यात सवलतीमध्ये केंद्राकडून 50% कपात, भाव कमी होण्याच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले। नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये चौकशीसाठी 5 सदस्यीय एसआयटीची स्थापना, आतापर्यंत 4 जणांना अटक। पिंपरीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, पोलिसांच्या छापेमारीवेळी गॅलरीमधून पळताना 2 पडले, एका महिलेचा मृत्यू, 1 जण जखमी। विदर्भात अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे पिकांचं नुकसान, नागपूर, हिंगोली, परभणीमध्ये रिमझिम पाऊस, यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट। अनिल अंबानी यांना मुंबई हायकोर्टाचा धक्का, कर्ज खाती फसवी घोषित करण्याचं प्रकरण, एकलपीठ न्यायालयाचा निर्णय रद्द। व्हॉट्सअप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, व्हॉट्सअपवर आता मेसेज शेड्यूल करणं शक्य होणार, व्हॉट्सअप लवकरच आणणार नवं फीचर। ट्रम्प यांचा पुन्हा कठोर टॅरिफ लावण्याचा इशारा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुद्धा व्यापार करारांबाबत आक्रमक भूमिका। मुलानेच वडिलांची गोळी मारून केली हत्या, मुलगा अक्षतने वडिलांचा मृतदेह कापून निळ्या ड्रममध्ये भरला, लखनौमधील घटनेमुळे खळबळ।